नमस्कार मंडळी, मी मयुरी माधुरी महादेव निकम. आम्ही रांजणवाडीकर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या आमच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला आमच्या रांजणवाडीचा निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याचे काही अजून भाग आहेत, अजून सुंदर सुंदर ठिकाणं आहेत, ती आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. तत्पूर्वी मी एक सांगू इच्छिते की कसं आहे ना, की काही लोकांना म्हणजे त्यांना दिगवळे गाव किंवा कणकवलीतील दिगवळे गाव हा माहीतच नाही आहे. म्हणजे त्यांना इकडचा निसर्ग किंवा तिकडची ठिकाणं जी आहेत ती त्यांना माहीत नाही किंवा त्यांना काहीच याबद्दल जाणीवसुद्धा नाही आहे. तर आमचा एक निव्वळ उद्देश हाच आहे की ते लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण आम्ही तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो ना. मग त्याच्यासाठीच आमचे हे छोटे छोटे प्रयत्न चाललेले आहेत की आमच्या गावातला सुंदर निसर्ग, तिकडची देवस्थानं, तिकडची काही आल्हाददायक ठिकाणं त्यांच्यापर्यंत पोचावी, हा आमचा फक्त निव्वळ हेतू. त्याच्यासाठी आम्ही हा नवीन चॅनल सुरू केला आहे. म्हणजे आमचा पण हा पहिलाच प्रयत्न आहे किंवा आम्हीसुद्धा काहीतरी नवीन करतो आहे, हे पहिल्यांदाच करतो आहे. तर तुम्हा सर्वांचा सपोर्ट असेलच आणि का नाही असणारच. तर चला तर मग आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आमच्या गावातली नदी दाखवणार आहे, जी पावसामध्ये तुडुंब भरलेली असते. उन्हाळ्यामध्ये का तिला पाणी नसेना, पण पावसामध्ये एकदम सुंदर आणि खळखळून वाहत असते. ते बघताना अगदी अंगावर रोमांच उभा राहायला पाहिजे की किती पाणी नदीला असतं. आणि ते पाहून मन अगदी असं प्रफुल्लित होतंच की उन्हाळ्यामध्ये असणारी सुकी नदी पावसाळ्यामध्ये तुडुंब भरलेली असते. चला तर मग पाहूया आमच्या गावातील रांजणवाडीमधील नदी. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझ्या गावची नदी कशी वाटली, हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अभिप्राय द्या, कारण तुमचा अभिप्राय हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही जेवढा प्रतिसाद देणार तेवढंच आम्हाला पुढील नवनवीन व्हिडिओ बनवण्यास अधिक प्रोत्साहन मिळणार. मग त्याच्यासाठी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ती बाजूची घंटीही दाबा, जेणेकरून आम्ही पुढील नवनवीन व्हिडिओ बनवणार ते तुम्हाला पाहायला मिळतील. पुढील ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला आमचा भैरवगड आहे, साईची गोवण आहे, नागनीचं पाणी आहे, पुन्हा गोसावी वजर, राक्षाचा खडक, मांजरसाना, असे वेगवेगळी पर्यटन स्थळं म्हणा किंवा अद्भुत ठिकाणं आहेत जी तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओमधून दाखवणार आहोत. सो आमच्यासोबत कनेक्ट राहा. मग चला भेटू आपण आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.